Hello, hello. This is the my artifact episode number 1928. आजची तारीख आहे 3 जून 2020. वाजले आता रात्रीचे 10:01. आपल्या लाईफ मध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते, सर्वात व्हॅल्युएबल गोष्ट असते, ती आहे म्हणजे तुमची हेल्थ. अनलेस समजा जर हेल्थ नसेल तर तुम्ही जेवढा काही पैसा कमवला आहे त्याचा काहीच फायदा नाही. कारण हेल्थ राहीन तर सगळं राहीन. हेल्थ राहीन तर खुश राहशील, पैसा राहशील, सगळं राहील. सो हेल्थवर नेहमी काळजी घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. युजली मी कधी हेल्थची काळजी घेत नाही. येस, बट त्याचा एक प्रकारे काळजी घेत नाही म्हणजे इन द सेन्स की मला 2 टाइमचं खायला भेटते, नॉर्मल जेवण. त्याच्या व्यतिरिक्त दॅट्स इट. मी असं आडवं तिडवं खात नाही. त्याच्यामध्ये मी कंट्रोल वगैरे करत नाही, त्याच्यामुळे भेटतच नाही तर कंट्रोलच काय कशाला आहे. ओके. आणि माझं वर्कआउट वगैरे आहे नाही. यस, बट मला असं वाटतं की वर्कआउट इज इम्पॉर्टंट. रिसेंटली आता हे जे लॉकडाऊन सुरू आहे, गेले 2-3 महिने मी वर्धेतच आहे. येस, 17 मार्चला मी वर्धेला आलो होतो. 17 मार्च ते 17 एप्रिल, 17 एप्रिल ते 17 मे, 17 मे ते आता 17 जून साठी ऍटलिस्ट अजून 17 जून साठी म्हणजे अजून 15 दिवस बाकी आहे. दॅट मीन्स 2.5 महिने झाले. वेल, या 2.5 महिन्यामध्ये आपण खूप काही करू शकत होतो. आपण म्हणजे ऍक्च्युली ठरवलं होतं. माझं कसं होतं की बिफोर लॉकडाऊन मी खूप फोकस होतो माझ्या टार्गेट बद्दल. जेव्हापासून हे लॉकडाऊन झालं आहे तेव्हापासून आय वॉज लाईक सुपर लेझी. मी खूप काही अम्बिशन्स ठरवले होते ऍक्च्युली या डेट पर्यंत वगैरे. म्हणजे समजा जर हे कोरोना वगैरे आला नसता ना, तर माझं प्रोसेस कशी असती की एक प्रकारे कोरोना वगैरे आला नसता ना, तर मी एक प्रकारे मेच्या फर्स्ट एंडला म्हणजे मेच्या 1 तारखेला मी मुंबईला जायचा प्लॅन ठरवला होता. एकदम प्लॅन फिक्स झाला होता. ओके. मी वडिलांना वगैरे बोलणार होते याबद्दल. एप्रिल मध्येच मी रेजिग्नेशन टाकणार होतो. येस, आणि मार्च मध्येच माझं सुरुवात होतं या साऱ्या गोष्टीसाठी. बट तेव्हा त्याच्यानंतर आला कोरोना. येस, लॉकडाऊन. तर लॉकडाऊन मध्ये जॉब सोडणं इट वॉज लाईक हे एकदम बेकार होतं. म्हणजे तू असं म्हणशील की समजा जर आता कोरोना आला तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाली, याच्यामुळे लॉकडाऊन झाला. लॉकडाऊनमुळे काय झालं की मी आता दुसऱ्या शहरामध्ये जाऊ शकत नाही. यस. सो आणि समजा जरी तिथे मुंबईला जरी गेलो तरी तिथे बिझनेसेस सुरू व्हायचे. म्हणजे त्यांचे फिल्म बिझनेस वगैरे, कारण आता तिथे कशाप्रमाणे सिच्युएशन आहे. यस. सो आता जोपर्यंत आता माझ्यापाशी चॉईस ही आहे की आता जोपर्यंत कोरोना स्टेबल होत नाही किंवा जोपर्यंत हे लॉकडाऊन वाला फंडा पूर्ण तरी निघून नाही जात, तोपर्यंत मला या जॉब सोबत चिटकून राहायचं आहे. तर अजूनपर्यंत जॉब साठी जॉईनिंग डेट पण आली नाही आहे. आता ते म्हणून राहिले आहे की 8 तारखेपासून सुरू करेल बा, बट त्याच्यामध्ये काय कशाप्रमाणे सिच्युएशन राहील आय डोंट नो यार. इट वॉज टू मच. तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटते जे आपल्यापाशी आहे बस त्याला
कधी ना कधीतरी आपण या गोष्टीबद्दल विचार करायला पाहिजे. आपला म्हणजे लाईफ बद्दल, म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे, कशाप्रमाणे जायचं आहे. Yes. जोपर्यंत आपण याच्याबद्दल विचार करत नाही तोपर्यंत आपण समोर जात नाही. सो विचार करणे इज इम्पॉर्टंट. हा, पण गेले मी फक्त विचारच करून राहिलोय गेले 4-5 वर्ष, आणि त्यानंतर याच्यामध्ये काही ऍक्शन नाही, काहीच नाही. सो सो आय वॉज रिअली फ्रस्ट्रेट. या फ्रस्ट्रेट वगैरे नाही, बट इट जस्ट लाईक स्वतःलाच एक प्रकारे दोष देऊन राहिलाय. कारण अशा कोणत्याच अशा गोष्टी नाही जे लक्ष रिलेटेड आहे किंवा समथिंग एल्स. येस, इट जस्ट लाईक माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे. यू जस्ट हॅव टू गो देअर. ओके, आणि एकदा तुला समुद्रात पडायचं आहे, दॅट्स इट. हे चॉईस नाही की तू इथून नागपूर मधून करू शकते किंवा वर्धेमधून करू शकते वगैरे वगैरे. नाही नाही नाही, इट्स नॉट. तू दोन्ही तबल्यावर हात ठेवू नको. इट इज डेफिनेटली नॉट. या म्हणजे तुला जिथे जायचं आहे ना तिथे सरळ तू चाललाच जा, दॅट्स इट. कारण कसं आहे की जोपर्यंत आपण तिथे जात नाही तिथे गेल्यावरच आपल्याला माहित पडेल ना का सिच्युएशन कशी आहे, कशाप्रमाणे हँडल करावं लागते, कशाप्रमाणे ट्रीट करावं लागते. जेव्हा तू तुझा पूर्ण 100% त्या गोष्टीसाठी देशील ना, तेव्हाच तुला ती गोष्ट 100% भेटेल. राईट. तू असं म्हणशील की मी माझ्या नागपूरमध्ये जॉब करतो आणि त्यानंतर मग मला जेवढा काय वेळ भेटते त्याच्यामध्ये मी एक प्रकारे फिल्म रिलेटेड गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये तू किती पर्सेंट देऊन राहिलाय तुझ्या लाईफचा किंवा तुझा जो वेळ आहे त्याचा किती पर्सेंट दिलाय? 0.5%. तर तुला भेटेल किती? काहीच नाही. यस. कारण सांगू, तू जरी तू म्हणत आहे की जॉब झाल्यावर मी 150% मी त्या व्यक्तीला देईल किंवा त्या गोष्टीसाठी देईल, तर तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल पाहिजे जे की तुझ्यामध्ये नाही आहे. लिटरली. येस. तू घरी आल्यानंतर काय करतोस? 2-3 व्हिडिओ पाहिले, 2-3 लेक्चर बघितले, दॅट्स ओके. ओके, 2-3 लेक्चर म्हणजे फिल्म रिलेटेड. ओके, बट तू काही कनेक्शन्स नाही फाइंड आउट केले, काही नाही केलं. इट्स नॉट. येस. जेव्हा तू 100% देशील, जेव्हा तुझ्या मागे समथिंग काही ना काहीतरी लागेल का आता आपल्यापाशी चॉईस नाही आहे. येस, इट जस्ट लाईक डू ऑर डाय. तेव्हाच तुझ्यापाशी सिच्युएशन राहते आणि तेव्हाच तू स्वतःला बिल्डअप करू शकतो. लॉकडाऊन आता एंड होण्याच्या कगारवर आहे. आता माझी जॉब पण सुरू होईल. येस. सो मला एक प्रकारे स्वतःला एक प्रकारे द्यावं लागेल की या 2.5 महिन्यामध्ये, या 3 महिन्यामध्ये तू का केलं. तर माझ्यापाशी आन्सर आहे की इट वॉज लाईक काहीच नाही केलं. येस, काहीच नाही. इट वॉज लाईक मी या 3 महिन्यामध्ये जस्ट एन्जॉय केला, बाकी काहीच नाही. इट वॉज कुछ भी नाही. जेवढं काय एंटरटेनमेंट घेतलं ते घेतलं. ओके, जेवढे काय पिक्चर पाहिले ते पाहिले, नेटफ्लिक्स पाहिलं. येस. सो सिच्युएशन इट्स नॉट गुड. ओके, माझे पाय खूप जास्त दुखून राहिले रे. या म्हणजे जेव्हा मी असं बसतो ना तेव्हा नाही का पाय असे बहुत जास्त दुखतात. इट वॉज टू मच. आणि जेव्हा मी खूप जास्त बसतो ना तेव्हा पण मला नाही का उभं राहूशा वाटते, आणि जेव्हा मी खूप जास्त उभं राहतो तेव्हा मला असं वाटतंय की मला बसूशा वाटते. असं होतेच रे. इट वॉज नॅचरल थिंग. या बट माझ्यासोबत हे असं पहिल्यांदाच होत आहे. कारण मला माहित आहे जेव्हा मी बसायचो तर 10-10 घंटे बसायचो ऑफिसमध्ये, 10-12 घंटे. ओके, आणि जेव्हा मी उभं राहायचो तर लिटरली मला असं वाटते की मी 4 ते 5 घंटे उभा राहायचो. येस. युजली मी पिक्चर पाहायचो. ॲव्हेंजर एंड गेम, तो 3-3.5 घंट्याचा 3 घंट्याचा पिक्चर आहे. हा कम्प्लिटली मी असं चालताच बघितला. ऍक्च्युली कसं आहे की तुझं वर्कआउट होत आहे ऍक्च्युली. येस, म्हणजे कसं आहे
की ठीक आहे आजचा दिवस वगैरे ठीक आहे आज समजून घे, बट कालचा असा दिवस होता की तू याच्या अगोदर तू रनिंग करत आहे, येस, तू त्रास देत आहे पायाला, तर त्यामुळे थोडस बहुत दुखेल. पण यार असा प्रकारचा पेन माझ्यासाठी कधी होता नाही यार. मी नेहमी बोट मोडतो या हाताचे, इवन पायाचे, येस. आणि खूप असं लेझीनेस वाटते. मी माझ्या वेळेचा प्रॉपर युटिलाइज नाही करून राहिलाय. येस, इट वॉज लाईक संध्याकाळी 8, 8:30 किंवा 9 वाजले ना, तर असं वाटते की बस झोपूनच जा. आणि मी झोपूनच जातो या, मग 11 वाजता झोपतो आणि त्यानंतर मग मी सकाळी 7 वाजता उठतो यार. येस, आणि 7 वाजता उठल्यानंतर मग काय नाही असेच ऍक्च्युली काय होत आहे की असं पावसाळा सुरू झाला ना, की असं वाटतंय की सर्व लाईफ मधला एक नवीन चॅप्टर सुरू झालाय. जोपर्यंत आपण आपल्या जे गोष्टी आहे म्हणजे स्वतःला डेव्हलप करत नाही, म्हणजे एक प्रकारे कसं आहे की जेव्हा पाऊस येतो तेव्हा मला असं वाटते की साला समवन टेल्स मी अ लेसन, की कोणी मला सांगून राहिलं, म्हणून राहिलं की भाऊ तू तुझ्या लाईफ मध्ये आतापर्यंत काय केलं. या म्हणजे एक नवीन वर्षाची सुरुवात माझ्यासाठी केव्हा होते ना, तर ती होते पाऊस. येस, की एव्हरी टाइम पाऊसच मला असं सांगतो की भाई तू राईट नाव कुठे आहे काय. कारण अनफॉर्च्युनेटली एक अजीबसी फीलिंग अटॅच आहे या पावसाबद्दल. या कारण सांगू, युजली शाळा आहे ना हे जेव्हा पावसाच्या सीझन मध्ये सुरू व्हायचे, जून किंवा जुलै या महिन्यामध्येच शाळा सुरू व्हायची. सो कसं आहे की जेव्हा शाळा सुरू व्हायची ना, तेव्हा नवीन बुक, नवीन पुस्तक, नवीन कव्हर, नवीन दफ्तर, नवीन ड्रेस. सो ह्या ज्या गोष्टी आहे ना, हे जेव्हा भेटत होते ना, तेव्हा आय जस्ट फील लाईक की साला यार इट वॉज रिअली अमेझिंग. येस, म्हणजे मला असं वाटायचं का साला नवीन वर्गात गेलो ना तर ह्या साऱ्या गोष्टी भेटते आणि मी खूपच जास्त खुश राहायचो. येस, का मला या साऱ्या गोष्टी भेटेल बा, नवीन पुस्तक, नवीन बुक, नवीन पेन वगैरे. ओके, ऑल्सो जेव्हा शाळेची सुरुवात व्हायची ना, तर तेव्हा नाही का पाऊस असायचा. येस, ऑल द टाइम. येस, स्कूलमध्ये असो वगैरे एव्हरी टाइम असं पाऊस राहायचाच. सो जेव्हा पण असं पाऊस व्हायचा ना, तर तेव्हा अजीबसी अटॅच फिलिंग वाली अटॅच झाली की यावेळेस काही ना काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी भेटते. या म्हणजे जेव्हा पाऊस येतो ना, तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी नवीन भेटते आणि आपण समोर जातो बा, असं एक प्रकारे फॅक्ट या गोष्टीसोबत अटॅच झाला. कोणत्या की पावसामध्ये काही ना काहीतरी नवीन गोष्ट भेटते किंवा इट वॉज दॅट समथिंग. तर मी एव्हरी टाइम जेव्हा पाऊस येतो तेव्हा मी माझ्या लाईफ मध्ये कोणत्या नवीन गोष्टी काय आहे माझ्या लाईफ मध्ये हे शोधण्याचा प्रयत्न करतो. या त्याच्यामध्ये नवीन गोष्टी काय आहेत हे जस्ट लाईक डेव्हलपमेंटच आहे ना. या तर मी माझ्या लाईफ मध्ये काय डेव्हलपमेंट केलं तर हेच दिसते. येस, गेले 6 वर्ष म्हणजे जेव्हा मी 12th स्टँडर्ड पासून ते डिप्लोमा कम्प्लीट करण्यासाठी मला जे 6 वर्ष लागले, या 6 वर्षामध्ये मी स्वतःला खूप जास्त कोसलं. येस, इट वॉज सो मच की माझ्या लाईफ मध्ये काहीच नाही आहे, कुछ भी नाही आहे आणि मी लाईफ मध्ये काही करू शकत नाही. ऑल दीज थिंग्स. येस, रोज आई वडिलांच्या शिवा खात होतो वगैरे वगैरे. बट त्याच्यानंतर मग 6 वर्षानंतर मग रिअलाइज झालं, आपण जॉबवर लागलो आणि त्यानंतर मग हळूहळू प्रोग्रेस करत गेलो. ते इट डज फील्स गुड. या पहिले खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये, ओके, त्यानंतर मग नागपूरमध्ये क्लासेस केले आणि त्यानंतर सो आज पाऊस पडला. सो या आय जस्ट फील लाईक या म्हणजे आहे मी डेव्हलप करून राहिलोय असं वाटते. या बट टेक्निकली आय एम नॉट. या
जस्ट लाईक हे 3 महिने ऑब्विसली वाया करून टाकले तू. या सो बहुत साऱ्या गोष्टी आहे, बहुत साऱ्या थिंग्स आहे. येस. सो आता ते एवढंच. सो दिस इज द एंड. फारसं काय आहे नाही सांगण्यासाठी. अरे हो, आज आम्ही रोठ्याला गेलो होतो. इट टू मच फन. येस. फोटोज वगैरे पाहिल्यावर तर लक्षात येईलच. टिल देन एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. This is the end. This is the My Artifact episode number 1928. We are at Wardha, Maharashtra. Thank you.